हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। झेंडूची फुले हा कोणाचा काव्यसंग्रह आहे? अनिल, प्रकयात्रे, वसंत बापट, वारा कांत। झेंडूची फुले, तर हा काव्यसंग्रह आहे प्रल्हाद केशवत्रे यांचा, ऑप्शन बी। प्रकयात्रे, प्रल्हाद केशवत्रे यांचं टोपण नाव काय आहे? केशव कुमार। खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे हा। त्यानंतर अनिल हे कोणाचं टोपण नाव आहे? तर आत्माराम रावजी देशपांडे। त्यानंतर वसंत बापट यांचा काव्यग्रंथ कोणता आहे? तर बिजली। प्रीवियस इयर क्वेश्चन आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, उपमेय ओळखा। तृप्त करणे, माऊलीचे दुग्ध आले की मृगाचे तुषार। तर उपमेय म्हणजे काय? तर मूळ वस्तू। उपमेय वाक्यात मूळ वस्तू काय आहे? मृगाचे तुषार। सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। उपमेय येईल मृगाचे तुषार। आणि उपमान काय येईल? तर माऊलीचे दुग्ध। ज्याची उपमा दिलेली असते ते उपमान आणि मूळ वस्तू असते उपमेय। आणि जर अलंकारामध्ये हा प्रश्न आला तर कोणता अलंकार येईल? माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार। तर सम, समान, सारखा, परी, परीस हे शब्द असलेला अलंकार असतो उपमा अलंकार। दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो उपमा अलंकार, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही? कपट, सोंग, भाडे की रक्कम। व्याज या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही? तर व्याज म्हणजे कपट, सोंग, भाडे, रक्कम येणार नाही। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। व्याजचा अर्थ रक्कम होत नाही। नेक्स्ट क्वेश्चन, रुक्मिणी स्वयंवर ही कोणाची रचना आहे? संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव। रुक्मिणी स्वयंवर, तर ही रचना आहे संत एकनाथ यांची, ऑप्शन ए। संत तुकाराम अभंग गाथा, संत नामदेव नामदेव गाथा। पुढचा प्रश्न, अज या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड, तर दुसरा अर्थ कोणता? माणूस, राक्षस, ईश्वर की गाढव। अज या शब्दाचा अर्थ असतो बोकड आणि दुसरा अर्थ काय असतो? तर ईश्वर, ऑप्शन सी। ईश्वर, परमेश्वर, त्यानंतर अलख, अलक्ष, ईश, ठीक आहे, अज। नेक्स्ट क्वेश्चन, जिथे एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न केला जातो तिथे डॅश हा अलंकार होतो। ससंदेह, स्वभावोक्ती, व्याजोक्ती, चेतन गुणोक्ती। तर व्याजोक्ती अलंकार असतो, ऑप्शन सी। जिथे एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न केलेला असतो, व्याजोक्ती अलंकार। स्वभावोक्तीमध्ये काय असते? तर एखाद्या प्राण्याचे, स्थळाचे किंवा वस्तूचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते। मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केलेवरी उदर पांडुर निष्कलंक। स्वभावोक्ती अलंकार खूप वेळा एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे। चेतन गुणोक्ती, तर निर्जीव सजीवाप्रमाणे कृती करतात असे वर्णन केलेले असते। चाफा बोलेना, चाफा चालेना, ठीक आहे। पुढचा प्रश्न, त्याचे कपाळ रुंद आहे अधोरेखित शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द, तर कपाळ म्हणजे भाळ, कपाळ, ललाट, कपोल, निढळ। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, पुस्तकावर लाल पेनाने खुणा केलेल्या होत्या अधोरेखित शब्दाचे एक वचन कोणते आहे? खुणा या शब्दाचे एक वचन, खून, खूण, खुना की खून। तर खूण, खुणा, ऑप्शन बी येईल तुमचं एक वचन, खूण, खुणा। पुढचा प्रश्न, दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा। सारंग, कुरंग, मृग। हरिण, प्रमदा, काक की बगळा। तर सारंग, कुरंग, मृग म्हणजे हरिण, ऑप्शन ए। पुढचा प्रश्न, खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा। प्रतिवर्षी, कोणता समास येईल? तत्पुरुष, द्वंद्व, अव्ययीभाव की द्विगु। तर आपण पाहिलं होतं प्रति, त्यानंतर आ, यथा हे उपसर्ग लागलेले शब्द असतात अव्ययीभाव समासात, ऑप्शन सी। प्रतिवर्षी, प्रतिदिन, प्रतिक्षण, त्यानंतर आजन्म, आमरण, यथावकाश, यथाविधी
हे सर्व आहेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे. ठीक आहे. द्विगु समासात काय येते तर पहिले पद असते संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला असतो. नवरात्र नवरात्रींचा समूह, त्रिभुवन, त्यानंतर सप्तरंग, पंचवटी, 5 वडांचा समूह पंचवटी. द्वंद्व समास आई वडील, राम लक्ष्मण, बहीण भाऊ, विटी दांडू, स्त्री पुरुष. ठीक आहे. पुढचा प्रश्न, देऊळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. भुवन, देवालय, मंदिर की राऊळ. देऊळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द तर देऊळ म्हणजे देवालय, मंदिर, राऊळ. भुवन येणार नाही. भुवन म्हणजे घर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, प्रयोग ओळखा. हेमाचे पुरण वाटून झाले. कर्तरी, समापन कर्मणी, अव्ययी भाव की पुराण कर्मणी. हेमाचे पुरण वाटून झाले तर वाटून ऊन हुना प्रत्यय. त्यानंतर हेमाचे चे म्हणजे चाचीचे प्रत्यय, षष्टी विभक्तीचा प्रत्यय कर्त्याला. त्यानंतर वाटून झाले क्रियापदातून कार्य समाप्ती दर्शवलेली आहे. कोणता प्रयोग असतो? समापन कर्मणी प्रयोग. ऑप्शन बी. कर्त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय असतो, क्रियापदाला ऊन हा प्रत्यय असतो आणि क्रियापदातून कार्य समाप्ती दर्शवलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राजवाडा शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष, अव्ययीभाव, बहुव्रीही की द्वंद्व. तर राजवाडा विग्रह काय होईल? राजाचा वाडा. चा ची चे षष्टी विभक्तीचा प्रत्यय आलाय, षष्टी तत्पुरुष समास येईल. ऑप्शन ए. राजवाडा, राजाचा वाडा, राजपुत्र, राजाचा पुत्र. त्यानंतर वाघनख, वाघाचे नख. तोंडसुख, तोंडाचे सुख. त्यानंतर गायमुख, गायीचे मुख. ही सर्व आहेत षष्टी तत्पुरुष समासाची उदाहरणे. ठीक आहे. अव्ययीभाव समास आत्ताच पाहिलं होतं. आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागून बनलेले शब्द. आमरण, आजन्म, प्रतिवर्षी, प्रतिदिन, यथावकाश. ठीक आहे. त्यानंतर अव्ययीभाव समासात आणखी काय येते तर घरोघरी, दारोदारी, पानोपानी, गल्लोगल्ली, जागोजागी हे शब्दसुद्धा येतात अव्ययीभाव समासामध्ये. बहुव्रीही समास वक्रतुंड, लंबोदर, लक्ष्मीकांत, नीळकंठ, गजानन. ठीक आहे. तिसऱ्याच पदाचा बोध होतो. द्वंद्व समास बहीण भाऊ, विटी दांडू, स्त्री पुरुष, आई वडील, राम लक्ष्मण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मला चंद्र खूप आवडतो या वाक्यातील कर्ता कोणता आहे? मला चंद्र खूप की आवडतो. मला चंद्र खूप आवडतो वाक्यातील कर्ता तर कर्ता चंद्र येईल. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, वाक्याचा प्रकार ओळखा. आज पाऊस पडावा. स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी की संकेतार्थी. आज पाऊस पडावा क्रियापदाला वा वी वे प्रत्यय. कोणतं क्रियापद असते? विद्यार्थी असते. वाक्य कोणतं येईल? विद्यार्थी वाक्य येईल. ऑप्शन सी. आज पाऊस पडावा वाक्यातून इच्छा दर्शवलेली आहे आणि जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून इच्छा, कर्तव्य, शक्यता, योग्यता यांचा बोध होत असतो तेव्हा विद्यार्थी वाक्य असते. आणि विद्यार्थी क्रियापदात क्रियापदाला शक्यतो वा वी वे हे प्रत्यय असतात. ठीक आहे. स्वार्थी काय असते? फक्त काळाचा बोध होतो. आज्ञार्थी आज्ञेचा उल्लेख असतो आणि संकेतार्थी जर तरने जोडलेली वाक्य. जर अभ्यास केला तर पास होशील. ठीक आहे. संकेतार्थी. पुढचा प्रश्न, दोन पदांतील पहिले पद अव्यय असते व तेच पद महत्त्वाचे असते. हे कोणत्या समासाचे लक्षण आहे? अव्ययीभाव, तत्पुरुष, बहुव्रीही की द्वंद्व. दोन पदांतील पहिले पद अव्यय असते आणि तेच पद महत्त्वाचे. पहिले पद महत्त्वाचे, अव्ययीभाव समास. ऑप्शन ए. आत्ताच आपण पाहिलं होतं आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागलेले शब्द असतात. पहिले पद महत्त्वाचे असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. की या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. उद्देशबोधक, विकल्पबोधक, स्वरूपबोधक की परिणामबोधक. तर की हे आहे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. ऑप्शन डी. हे सर्व आहेत उभयान्वयी अव्ययांचे प्रकार. परिणामबोधकमध्ये येते की, म्हणून, याकरिता, यास्तव. तो इतका खेळला की त्याचा परिणाम पुढे दिसलेला आहे, त्याचे अंग दुखू लागले म्हणून परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. तो आजारी होता म्हणून शाळेत आला नाही. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणून. उद्देशबोधकमध्ये काय येते? कारण की. विकल्पबोधक अथवा, किंवा, की, तुला चहा हवा की कॉफी. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. स्वरूपबोधकमध्ये
म्हणून, म्हणजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वादळात अडकलेले लोक देवाचा धावा करत होते. वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ. धावा करत होते तर भूतकाळात क्रिया चालू होती, अपूर्ण भूतकाळ येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. धावा करत होते, भूतकाळात क्रिया चालू होती, अपूर्ण भूतकाळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न. वर खाली मागे पुढे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? विशेषण, उभयान्वयी, केवल प्रयोगी, क्रियाविशेषण. वर खाली मागे पुढे तर क्रियाविशेषण अव्यय आहेत. ऑप्शन डी. क्रियाविशेषण अव्ययांमध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत ही सर्व. वर खाली मागे पुढे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. समानार्थी शब्द शोधा. अनल, नाद, कैफ, आर्जव की पावक. अनलचा समानार्थी शब्द. तर अनल म्हणजे पावक. ऑप्शन डी. पावक, अग्नी, विस्तव, त्यानंतर वन्ही, वैश्वानर ही सर्व आहेत अनलची समानार्थी शब्द. अनल म्हणजे अग्नी. आणि एक असतो अनिल. अनिल म्हणजे असतो वारा. ठीक आहे. अनिल म्हणजे वारा आणि अनल म्हणजे वन्ही, अग्नी. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. प्रतिक्षण, महादेव, आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा. महादेव तोंडपाठ, प्रतिक्षण आजन्म, प्रतिक्षण महादेव, आजन्म तोंडपाठ. तर यापैकी कोणते शब्द आहेत तत्पुरुष समासाची उदाहरणे? तर प्रतिक्षण काय आहे? तर प्रति उपसर्ग लागून बनलेले शब्द असतात अव्ययीभाव समासात. त्यानंतर आजन्म, आ उपसर्ग लागून बनलेले शब्दसुद्धा अव्ययीभाव समासात येतील. प्रतिक्षण, प्रतिदिन, प्रतिवर्षी, त्यानंतर आजन्म, आमरण हे सर्व शब्द येतात अव्ययीभाव समासात. महादेव, महान असा देव, तोंडपाठ, तोंडाने पाठ हे येतात तुमच्या तत्पुरुष समासात. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. महादेव, महान असा देव कर्मधारय तत्पुरुष समास येईल आणि तोंडपाठ, तोंडाने पाठ तृतीय विभक्ती तत्पुरुष समास येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेयाण या शब्दाचा समास कोणता? द्वंद्व समास, बहुव्रीही समास, समाहार समास की इतरेतर द्वंद्व समास. नेयाण तर विग्रह काय होईल? ने आणि आण. विग्रह करताना आणि या उभयान्वयी अव्ययांचा वापर केलेला आहे. इतरेतर द्वंद्व समास येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ने आण, ने आणि आण, आई वडील, आई आणि वडील, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, त्यानंतर स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. आणखी काय येईल? तर विटी दांडू, विटी आणि दांडू, पशु पक्षी, पशु आणि पक्षी, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन. विग्रह करताना या सर्व शब्दांमध्ये आणि या उभयान्वयी अव्ययाचा वापर केलाय. त्यामुळे ही सर्व आहेत इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता? अलुक तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष की चतुर्थी तत्पुरुष. स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल. तर स्वर्गवासचा विग्रह काय होईल? स्वर्गातील वास, पोटशूळ, पोटातील शूळ, पाणकोंबडा, पाण्यातील कोंबडा, घरधंदा, घरातील धंदा, कलाकुशल, कलेत कुशल. तर त ही या विभक्ती सप्तमी तत्पुरुष समासाची ही उदाहरणे आहेत. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत? नत्र तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु की अलुक तत्पुरुष समास. नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य. तर आपण पाहिलं होतं ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद ना, अन यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरू होते त्याला नत्र तत्पुरुष समास म्हणतात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य, त्यानंतर अहिंसा, अशक्य, अन्याय, अनादर ही सर्व आहेत नत्र तत्पुरुष समासाची उदाहरणे. ठीक आहे. पहिले पद अ, त्यानंतर अन, ना, न यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरू होतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समास ओळखा. अव्ययीभाव समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास की बहुव्रीही समास. छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती. दिव्य दृष्टी या शब्दाचा समास. तर दिव्य दृष्टी म्हणजे दिव्य अशी दृष्टी. पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम. कोणता समास येईल? तर कर्मधारय समास येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्मधारय समासात शब्दाच्या विग्रहामध्ये पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते. दिव्य अशी दृष्टी. आणखी कोणती उदाहरणे येतील? रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. पहिले पद विशेषण, दुसरे पद नाम. त्यानंतर पितांबर, पिवळे असे वस्त्र. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. महादेव, महान असा देव. महाराज, महान असा राजा. पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम. कर्मधारय समास. नेक्स्ट क्वेश्चन. कमलनेत्र या शब्दाचा समास ओळखा. द्विगु समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास की कर्मधारय समास. कमलनेत्र विग्रह काय होईल? कमला सारखे नेत्र. पहिले पद विशेषण, दुसरे पद नाम. आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चन आपण पाहिला. कर्मधारय समास येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. काव्यामृत या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल? काव्य आणि अमृत, काव्याचे अमृत, अमृत असे काव्य, काव्यरूपी अमृत. तर काव्यामृत, काव्यरूपी अमृत. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि समास कोणता येईल? तर कर्मधारय समास येईल. ठीक आहे. पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम. काव्यरूपी अमृत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लंगोटी मित्र या शब्दाचा समास ओळखा. द्विगु समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास की बहुव्रीही समास. लंगोटी मित्र विग्रह काय होईल? लंगोटी पासून मित्र. पासून म्हणजे ऊनहून, ऊनहून प्रत्यय म्हणजे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. तत्पुरुष समास. नेक्स्ट क्वेश्चन. बालमित्र या सामासिक शब्दाचा विग्रह पुढील प्रमाणे करतात. लहान असलेला मित्र, बालपणापासून असलेला मित्र, बाल आहे मित्र असा जो. बाल आणि मित्र. बालमित्र या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल? तर बालपणापासून असलेला मित्र. ऑप्शन बी. समास कोणता येईल? तर हा सुद्धा तत्पुरुष समास येईल. बालपणापासून असलेला मित्र म्हणजे पासून, ऊनहून हा प्रत्यय आलाय. पंचमी विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. ठीक आहे. बालमित्र, लंगोटी मित्र. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वेणीफणी या सामासिक शब्दांत कोणता समास आहे? इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व की तत्पुरुष. वेणीफणी या सामासिक शब्दात कोणता समास आहे? तर खूप वेळा आपण डिस्कस केले. वेणीफणीचा विग्रह काय असतो? वेणीफणी आणि इतर साज शृंगार. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना दोन वस्तूंचा उल्लेख असतो पण त्याचबरोबर तशाच प्रकारच्या आणखी गोष्टीसुद्धा आपोआपच जोडून येतात तेव्हा समाहार द्वंद्व समास असतो. ऑप्शन सी. वेणीफणी, वेणीफणी व इतर साज शृंगार. त्यानंतर बाजारहाट, चहा पाणी, मीठ भाकर, भाजीपाला. आणखी काय येईल? केर कचरा, शेतीवाडी. ही सर्व आहेत समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणता शब्द चंद्र या शब्दाचा समानार्थी नाही? सुधांशु, रजनीनाथ, शशांक, चतुरानन. चंद्राचा समानार्थी नसलेला शब्द. तर सुधांशु चंद्र, रजनीनाथ चंद्र, शशांक चंद्र, चतुरानन म्हणजे काय? तर चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मा. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. चंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द येईल चतुरानन. चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द प्रत्येक एक्झामला विचारण्यात येतात. सुधांशु, रजनीनाथ, शशांक. त्यानंतर निशानाथ येईल, शशी, सोम, सुधाकर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फैलावर घेणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? कान उघडणी करणे, माघार घेणे, भाड्याने घेणे की खजील होणे. फैलावर घेणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय येईल? तर कान उघडणी करणे. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. स्वयंपाकघरात आईने फराळाची तयारी केली होती या वाक्यातील कर्ता ओळखा. तयारी स्वयंपाकघर, फराळ की आई. स्वयंपाकघरात आईने फराळाची तयारी केली होती. वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. तर कर्ता येईल आई. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. जावेचा मुलगा अधोरेखित शब्दाचा मूळ शब्द ओळखा.
जावई, जाऊ, जावे की जाया. जावेचा या शब्दाचा मूळ शब्द काय येईल तर जाऊ. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विडा उचलणे वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. विडी ओढणे, प्रतिज्ञा करणे, विडा उचलून बाजूला ठेवणे की विडा खाणे. विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ, तर याचा अर्थ होईल प्रतिज्ञा करणे. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. कामिनी या शब्दाचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. कमान, नीरा, कमाल की स्त्री. कामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द, तर काय येईल. कामिनी म्हणजे स्त्री, नारी, महिला, अंगना, अबला, त्यानंतर वनिता येईल, ललना येईल. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.